दरम्यान या आरोपीला आता खार पोलीस ठाण्यामध्ये आणलेला आहे। पोलीस आजच त्याला न्यायालयामध्ये हजर सुद्धा करणार आहेत आणि त्याची कोठडी आपल्याकडे मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न असेल। आणखी कोठडी देण्याची मागणी ते करणार आहेत आणि त्या अनुषंगाने आता अधिकचा तपास केला जाणार आहे। हा बांगलादेशी नागरिक असल्याची सध्या माहिती मिळते। सैफ अली खान चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपीला थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणीसाठी महापालिकेच्या भाभा रुग्णालयामध्ये नेलं जाणार आहे आणि त्यानंतर वांद्र्यामधल्या सुट्टीकालीन न्यायालयामध्ये त्याला हजर केले जाईल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, वैद्यकीय चाचणीला त्याला नेलं जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सध्याचे काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे। आरोपी पकडला आहे। कुठेतरी मुंबई पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे, परंतु या चौकशी करण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावर सध्या मुंबई पोलीस फोकस करत असल्याचं पाहायला मिळते आहे। ज्या ठिकाणी या आरोपीला ठेवण्यात आलेला आहे त्या खार पोलीस स्टेशन आहे। या ठिकाणी मी सध्या उभा आहे। या पोलीस स्टेशनचा जो तिसरा मजला आहे, या तिसऱ्या मजल्यावर आरोपीला ठेवण्यात आलेला आहे आणि या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर जी क्राईम ब्रांचची टीम आहे त्यांचे सुद्धा सदस्य या ठिकाणी आहेत। ते आरोपीची चौकशी करत आहेत। त्याला कुठून तो भारतात कसा आला, केव्हा आला, त्याला कोणी मदत केली, तो काम करत असताना त्याला कोणी मदत केली, काम करणाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। मेडिकलला नेण्यापूर्वी ही सगळी कागदपत्राची पूर्तता जी असते ती पोलीस करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। साधारणतः 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास या आरोपीला जे मुंबई महापालिकेचं भाभा रुग्णालय आहे तिथे मेडिकलसाठी नेण्यात येणार आहे। त्याची तपासणी होईल, सगळी कागदपत्राची पूर्तता होऊन मग वांद्रा सुट्टीकालीन न्यायालय जे आहे त्या ठिकाणी नेण्यात येणार आहे आणि त्याची पोलीस कस्टडी मागण्यात येणार आहे। पोलीस कस्टडी मागत असताना सर्वात महत्त्वाचे पोलीस जे आहेत ते न्यायालयासमोर त्याची कशासाठी ही कोठडी पाहिजे याची मागणी करणार आहेत। कोणत्या उद्देशाने हा घरात घुसला होता सैफ अली खानच्या, का हल्ला केला, चोरीचा उद्देश होता का, की अजून काय उद्देश होता, या गोष्टीसुद्धा या न्यायालयासमोर मांडाव्या लागणार आहेत आणि मग न्यायालय त्यांना पोलीस कोठडी देईल अशी माहिती समोर येत आहे। कारण यामध्ये जर पोलीस जो आरोपी आहे तो फक्त चोरीच्या उद्देशाने गेला असेल तर मग हल्ला केला तर त्यानंतर तो कुठे फरार झाला, कसा फरार झाला, त्याला कोणी मदत केली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून मग तेव्हा कुठे न्यायालय त्यांना पोलीस कोठडी देईल आणि पुढची जी तारीख देईल त्या तारखेच्या आत ही सगळी जी प्रक्रिया आहे ती पोलीस पूर्ण करते। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या अपडेटसाठी। आम्ही वेळोवेळी आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।